नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध 4 अध्याय 16 ऋतु महाराजांची स्तुती पाठकांकडून स्तुती। श्लोक नंबर 4-5। एष वै लोकपालानां बिभर्त्यैकस्तनौ तनुः काले काले यथा भागम् लोकयोरुभयोर्हितम्। एष वै लोकपालानां बिभर्त्यैकस्तनौ तनुः काले काले यथा भागम् लोकयोरुभयोर्हितम्। एष वै लोकपालानां बिभर्त्यैकस्तनौ तनुः काले काले यथा भागम् लोकयोरुभयोर्हितम्। एष वै लोकपालानां बिभर्त्यैकस्तनौ तनुः काले काले यथा भागम् लोकयोरुभयोर्हितम्। एष वै लोकपालानां बिभर्त्यैकस्तनौ तनुः काले काले यथा भागम् लोकयोरुभयोर्हितम्। एष हे पृथु महाराज, वै खचितच लोकपालानां सर्व देवतांचे बिभर्ती धारण करतात। एकः एकटेच तनव आपल्या शरीरात तनुः शरीरे काले काले यथाकाळी यथा च्या अनुसार भागम योग्य भाग लोकयो ग्रहलोकांचे उभयो दोन्ही हितम हित कल्याण। भाषांतर आहे, हे पृथु राजा स्वतःच्या शरीराद्वारे विविध विभागीय कार्य करण्यासाठी स्वतःला विविध देवतांच्या रूपाने प्रकट करून
सर्व प्राणीमात्रांचे पालन करण्यात सर्व प्राणीमात्रांचे पालन करण्यात आणि त्यांना सुखी ठेवण्यात आणि त्यांना सुखी ठेवण्यात यथाकाळी समर्थ होतील. यथाकाळी समर्थ होतील. अशा रीतीने लोकांना वेदोक्त यज्ञ करण्यास अशा रीतीने लोकांना वेदोक्त यज्ञ करण्यास प्रोत्साहित करून प्रोत्साहित करेन. ते उच्चतर ग्रहलोकांचे पालन करतील. ते उच्चतर लोकांचे पालन करतील. कालांतराने ते यथायोग्य पाऊस पाडून कालांतराने ते यथायोग्य पाऊस पाडून या पृथ्वी लोकाचेही पालन करतील. या पृथ्वी लोकाचेही पालन करतील. अमेझिंग काम करण्यासाठी आलेले आहेत पृथू महाराज. पृथ्वीची तसेच नुसत्या पृथ्वीचीच नाही तर विविध ग्रह लोकांची पण अवस्था वाईट होती. पृथ्वीवरील म्हणजेच मृत्यू लोकामधील जीव हे जर विविध देवी देवतांच्या साठी यज्ञ करायचं थांबवलं तर त्या देवी देवतांचे पण अडचण येते. ऍक्च्युली सध्या स्थितीला चालू आहे आणि म्हणूनच देवी देवता ज्यांच्या डिपार्टमेंटचे काम बंद करतात. पाऊस वारा ऊन सगळंच गणित बिघडतं आणि इव्हेंच्युअली मग पृथ्वीची अवस्था इतकी वाईट होते की लोक जगू शकत नाही. त्याचं मेन कारण आपल्याला भगवद्गीतेत देखील भगवंत सांगतात. प्रभुपाद मला वाटते तात्पर्यामध्ये पण तो श्लोक सांगतात की तुम्हाला खायला अन्न पाहिजे, अन्नासाठी पाऊस पाहिजे आणि ही मेकॅनिझम जी आहे ही सगळी यज्ञ कर्मावर अवलंबून आहे. देवी देवतांना संतुष्ट करणे आणि हे जर होत नसेल तर कुठल्याच ग्रह लोकावरती भौतिक सुख शांतता देखील असणार नाही. आणि तशी परिस्थिती पृथू महाराजांच्या वेळी झाली होती. ते फिक्स करतील पृथू महाराज हे स्तुती पाठक सांगत आहेत. प्रभुपाद या स्तुतीमध्ये देखील तात्पर्यामध्ये प्रभुपाद आपल्याला कठोर शब्दामध्ये उपदेश करणार आणि जेव्हा पृथू महाराज ऍक्च्युली करतील त्याचं वर्णन येईल पुढच्या अध्यायामध्ये तेव्हा पण प्रभुपाद कठोर उपदेश देणार आहेत. कारण हे खूप प्रॅक्टिकल आहे आपल्यासाठी. सध्या स्थितीला जे चालू आहे ना ते एक्झॅक्टली त्याचं वर्णन पृथू महाराजांच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. ऑफकोर्स आता काही पृथू महाराज येणार नाहीत त्यामुळे आपले आचार्य ज्याप्रमाणे आपल्याला उपदेश देतात त्याप्रमाणे आपल्यालाच हे फिक्स करायचं आहे. पृथ्वीसाठी नाही, तुमच्या स्वतःसाठी. प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये विविध विभागीय कार्यांद्वारे या जगताचे पालन केले जाते आणि या विभागांचे संचालन करणारे देव हे भगवंतांचे केवळ सहाय्यक असतात. विभाग म्हणजे काय? डिपार्टमेंट. आपले गव्हर्नमेंट मध्ये कसे डिपार्टमेंट असतात ना, हो की नाही? कृषी, वॉटर, PWD, इरिगेशन. तसे भगवंतांनी देखील ही पृथ्वी आणि अखिल ब्रह्मांडाची रचना करताना त्याच्या पालन पोषणासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट बनवलेत आणि त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटची कामं वेगवेगळ्या देवी देवतांना दिलेले आहेत. ते भगवंतांचे हेल्पर आहेत, सहाय्यक आहेत. भगवंतांचा एखादा अवतार जेव्हा या भूलोकी येतो तेव्हा सूर्य, चंद्र, इंद्र आदी सर्व देव त्या अवतारा समवेत येतात. असं म्हटलं जातं की हे देवी देवता हे भगवंतांच्या शरीरामध्येच आहेत. दुसऱ्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतमच्या आपण ऑलरेडी वाचलं. भगवंतांच्या बाहूमध्ये, भगवंतांच्या ललाटी कुठला देव आहे वगैरे वगैरे. जेव्हा भगवंत येतात तेव्हा सगळे देवी देवता पण येतात. परिणामी तो भगवत अवतार ग्रहलोक सुव्यवस्थित ठेवण्यासाठी कार्य करणाऱ्या विभागीय देवतांचे कार्य करण्यास समर्थ होतो. भगवंत अवतार धारण करून येतात ते एकटेच फिक्स करत नाहीत. ऍक्च्युली एकटे फिक्स करू शकतात
परंतु आपल्या ज्या ज्या डिपार्टमेंटला ज्यांना ज्यांना नेमलेलं आहे त्यांना ते असं मदत करतात. जसं एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये देखील प्रोडक्शन व्यवस्थित होत नसेल तर मालक येऊन त्या मॅनेजर लोकांना, सुपरवायझर लोकांना काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून जातो. स्वतः येऊन एकटं सगळं करून जात नाही. योग्य पावसामुळे पृथ्वीचे रक्षण होते आणि भगवद्गीता तसेच अन्य शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे वर्षा म्हणजे पाऊस नियंत्रित करणाऱ्या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ केले जातात. फेमस श्लोक आहे श्रीमद भगवद्गीतेमधला, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. सर्व सजीव प्राणी अन्नधान्यांवर जगतात आणि अन्नधान्यांची निर्मिती ही पावसापासून होते. यज्ञामुळे पाऊस पडतो आणि विहित कर्तव्यांपासून यज्ञ केला जातो. यज्ञ करू नका म्हणून सांगितलंय, होम हवन वालं यज्ञ तर ते आपले भक्त लोक अगदी आवडीने करतात आजकाल. परंतु यज्ञ हे आपल्या कर्तव्याने होतं. विहित म्हणजे वर्णाश्रम, लक्षात ठेवायचं. विहित म्हणजे वर्णाश्रम, प्रिस्क्राइब्ड कर्तव्य. आपल्या वर्णाप्रमाणे कर्म करून आपण ज्या त्या देवतांना संतुष्ट करू शकतो, भगवंतांना संतुष्ट करू शकतो. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवंत डायरेक्टली म्हणतात, आपापल्या वर्णाश्रमाप्रमाणे काम करत राहा आणि माझी स्मरण आणि उपासना सोबत करा. तोच मार्ग आहे माझ्याकडे येण्याचा. जनरली हा यज्ञ म्हणजे यज्ञ कर्म समुद्भव, हा यज्ञ आपण इग्नोर करतोय सध्या स्थितीला. याचा अर्थ असा नाही की जे होम हवन करून यज्ञ करतात त्याच्याने पाऊस पडत नाही, त्याच्याने पण पडतो. परंतु तशा प्रकारचा होम हवन वाला यज्ञ करण्यासाठी जी सामग्री लागते, त्याचबरोबर जे पुरोहित लागतात, एक्सपर्ट पुरोहित ब्राह्मण लागतात, ते कुठे आहेत सध्या स्थितीला? हो की नाही? ब्राह्मण पुरोहित जरी तुम्ही जगभर फिरून 4 पुरोहित, मिनिमम 4 लागतात बरं का. बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. मिनिमम 4 पुरोहित लागतात. तुम्ही जरी हे 4 गोळा केले तरी त्याच्यासाठी लागणारी सामग्री कुठून आणणार? आताच हे भेसळयुक्त तूप कितीही ओतलं तरी पेटत नाही. मग हळूच इकडून तिकडून कोणीतरी आपल्याला इशारा देतो, 4 कापूर टाका, 4 कापूर टाका, लवकर पेटते. मग डुप्लिकेट केमिकल वाला कापूर टाकतो आपण त्याच्यामध्ये. हे चालू आहे, हो की नाही? अशाने यज्ञ नाही होणार. भगवंतांना अपेक्षित आहे की तुम्ही पाप कर्म बंद करावं आणि विहित कर्तव्य करावं. नियत कर्तव्य, नेमून दिलेली कामं करावीत आणि मग त्या कामाचं फळ भगवंतांना अर्पण केला तर सगळ्या देवी देवतांना आपोआप अर्पण केल्यासारखं होतं. इथली व्यवस्था देखील फिक्स होईल आणि तुमची भगवत धामात परत जायची आणि पुढच्या जन्मामध्ये सुखाची देखील गॅरंटी फिक्स होईल, हे सांगितलेलं आहे. हे सगळं फिक्स करायला आले पृथ्वी महाराज. यासाठीच यज्ञाचे योग्य आचरण करणे आवश्यक आहे. या श्लोकामध्ये सूचित केल्याप्रमाणे एकमेव पृथ्वी महाराजच सर्व नागरिकांना अशी यज्ञ कर्मे करण्यासाठी प्रेरित करतील, जेणेकरून समाजामध्ये दुःख किंवा कोणत्याही गोष्टीची टंचाई असणार नाही. राजाचं कर्तव्य असतं. कारण समाजामधले लोक जर दुःखी कष्टी असतील, बेसिक गरजा ज्या आहेत आपल्या त्याची जर टंचाई असेल तर माणूस अध्यात्माचा कसा विचार करणार? हो की नाही? ऑफकोर्स त्या परिस्थितीमध्ये देखील आपण अध्यात्माचाच विचार केला पाहिजे, परंतु जनरली सगळ्यांना हे शक्य नसतं. जे ब्राह्मण असतात, जे क्षत्रिय असतात, ते तपस्वी असतात, त्यांना भूक तहान विसरून ते
भगवंतांची पूजा उपासना करू शकतात. नॉर्मल जनता नाही करू शकत. आणि म्हणून नॉर्मल जनतेसाठी बेसिक गरजा पुरवणे हे राजाचं कर्तव्य असतं. आणि ह्या बेसिक गरजा बंद होतात जेव्हा समाजामध्ये राजा दुष्ट होतो. राजा दुष्ट झाल्यामुळे प्रजेतले काही अंश दुष्ट होतात आणि एकमेकांना लुटत राहतात. ऍक्च्युली टंचाई नसते. प्रभुपाद बऱ्याचदा समजावून सांगतात की या पृथ्वीवरती सगळ्यांच्या बेसिक गरजा, प्रभुपाद तेव्हा म्हणायचे की आता जी लोकसंख्या आहे त्याच्या 10 पटीने जरी लोकसंख्या वाढली तरी या पृथ्वीवरती सगळे रिसोर्सेस, सगळी सामग्री आहे सगळ्यांना प्रॉपरली मेंटेन करण्यासाठी. परंतु दुष्ट बदमाश जे असतात वेन राजासारखे, ते एकमेकांची प्रॉपर्टी लुटून साठवून ठेवण्यामध्ये यांना इंटरेस्ट असतो. त्यामुळे समाजामध्ये ही टंचाई निर्माण होते अन्नधान्याची. आणि मग अशा प्रकारे देवी देवता पण असंतुष्ट होतात. भूमाता असंतुष्ट होते. भूमाता द्यायचंच बंद करते. देवी देवता जे वायू, अग्नी, वर्षा हे डिपार्टमेंटचे जे हेड आहेत ते आपापल्या डिपार्टमेंटमध्ये जे आहे ते द्यायचं बंद करतात. मग अजून टंचाई भासायला लागते. पाऊस नाही पडणार तर अन्नधान्य नाही. आणि पाऊस पडला तरी पृथ्वी माता द्यायचं बंद करते, कारण पाप इतकं वाढलेलं असतं. पुढे पृथ्वी माता बोलणार आहे स्वतः. ऍक्च्युली टंचाई बिलकुल नसते. जसं आपल्याला आता सांगितलं जातं की भयानक पद्धतीने पॉप्युलेशन वाढत आहे. बघा बरेचसे लोक काही प्रॉब्लेम समाजातलं सांगायला गेले ना की सगळं बोट दाखवतात पॉप्युलेशन. लोकसंख्या वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या जरी वाढत असली तरी एका माणसाकडे अरबो खरबोने पैसा आहे आणि एका माणसाला संध्याकाळची भाकरी मिळत नाही. हा प्रॉब्लेम आहे ना. लोकसंख्या हा या भगवंत जेव्हा इतके जीव या एका ग्रहावरती पाठवतात तेव्हा त्यांना पण माहिती आहे या एका ग्रहावरती किती रिसोर्सेस आहेत, किती लोकांचं पालन पोषण इथं होऊ शकतं. त्याचं गणित घालूनच पाठवलेलं असतं. पण ते दुष्ट लोकांमुळे इथे टंचाई निर्माण होते. आणि ही टंचाई दूर करणे निसर्गातील जे मूलभूत घटक आहेत त्यांची विभागणी सर्व प्रजेसाठी. प्रजा म्हणजे याच्यामध्ये जीव प्राणी पण आले बरं का. गाई, बकरी वगैरे सर्वांसाठी प्रॉपरली या सगळ्या नैसर्गिक सुख सुविधांची विभागणी प्रॉपरली होते की नाही हे बघणे हे राजाचं कर्तव्य असतं. मग राजा चोर निघाला तर काय होणार बघा. जेणेकरून समाजामध्ये दुःख किंवा कोणत्याही गोष्टीची टंचाई असणार नाही. तथापि कलियुगातील तथाकथित निधर्मी राष्ट्रांमधील शासनांचा कार्यविभाग मूर्ख आणि लबाड अशा तथाकथित राजांच्या आणि राष्ट्राध्यक्षांच्या अधिकाराखाली आहे. प्रभुपाद आजची स्थिती समजावून सांगतात. जे आजकालचे राजे आहेत किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत, पंतप्रधान आहेत, हे सगळे अधर्मी आहेत, निधर्मी, नास्तिक आहेत. यांच्यासाठी शरीर आणि शारीरिक इंद्रिय तृप्ती याच्या पलीकडे काही नाहीये. त्यामुळे ते जनतेला लुटायला पण मागे पुढे बघत नाहीत. आपले चोर मित्र गोळा करून नॉर्मल जनतेला लुटणे यांचं मेन काम असणार आहे कलियुगामध्ये. मूर्ख आणि लबाड अशा राष्ट्राध्यक्षांच्या अधिकाराखाली आणि या शासन प्रमुखांना प्रकृतीच्या कारणांच्या सूक्ष्म गुंतागुंतीचे तसेच यज्ञ तत्वांचे पूर्ण अज्ञान आहे. पाऊस कुठून पडतो यांना माहिती नाही. सायन्सच्या आधारावर पाऊस पाडायचा प्रयत्न करतायत. विशेष करून ज्या भूमीवरती, या भारत भूमीवरती हे सगळे महान वेद ग्रंथ ऋषी मुनी होऊन गेले
त्या भारत भूमीवरचं हिंदुत्ववादी सरकार देखील आज याला मान्यता देतं की आपण सायंटिफिकली काहीतरी करून पाऊस पाडला पाहिजे. हे आज कमी पाऊस पडणे, जास्त पाऊस पडणे हा जो प्रकार चालू आहे ना, हे सगळे हे सायंटिस्ट लोकांनी याच्यामध्ये काडी केल्यामुळे आहे. विनाकारण, कारण यांना रिझल्ट तर माहिती नाही. एक फिजिक्सच्या तुटक्या तुटपुंजा ज्ञानावरती यांनी एक एक हायपोथेसिस बांधलेला आहे. इट्स नॉट रिअली, त्यांना पण माहिती नाही रिझल्ट. याला त्याला हायपोथेसिस म्हणतात की मी करून बघणार. बेस्ड ऑन, म्हणजे आपल्या ज्ञानावरती आधारित मला असं वाटतंय असं होईल की हे केमिकल्स मिक्स करा, एका विमानामध्ये पॅक करा आणि वरती ढगावरती जाऊन स्प्रे करा, म्हणजे अशा अशा पद्धतीने प्रेसिपिटेशन निर्माण होईल आणि तिथे पाऊस पडेल. बस याच्या ज्ञानावरती यांचं चालू आहे. मग मोठे मोठे वादळ निर्माण होतात, मोठे मोठे महापूर निर्माण होतात, चालू आहे सगळीकडे. जिथे पाऊस पडायला नको तिथेही पडतो, ज्यावेळी पडायला नको तेव्हाही पडतो. हे चालू आहे सगळं. आणि या आपल्या हिंदुत्ववादी आणि वेद ग्रंथांवरती विश्वास असणाऱ्या सरकारला देखील वाटतं की तेच सत्य आहे. भगवद्गीतेतल्या श्लोकावरती यांचा विश्वास नाही. यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञ कर्म समुद्भव. सगळे लोक यज्ञ करायला लागले ना तर सगळे भक्तीच्या मार्गावरती असतात. समाजामध्ये काही प्रॉब्लेमच राहणार नाही. मग अशा ठिकाणी इंद्र, चंद्र, सूर्य सगळे इतके संतुष्ट असतात की सगळे आपापल्या डिपार्टमेंटमध्ये जे आहे ते प्रॉपर प्रमाणात आणि प्रॉपर वेळेला अगदी व्यवस्थित देतात आपल्याला सगळं. जसं प्रभू रामचंद्रजींच्या काळामध्ये म्हटलं जातं पाऊस फक्त रात्री पडायचा आणि फक्त शेतावरती पडायचा. किती मस्त होईल मग तसं परत झालं तर. आणि हे पाहणे की सर्व लोक यज्ञ करतात की नाही, सर्व लोक भगवत भक्तीच्या प्रती भगवत भावनिक आहेत की नाही, कृष्ण भावनामय आहेत की नाही, हे पाहणे हे राजाचं कर्तव्य असतं. प्रभुपाद इथे म्हणतात या शासन प्रमुखांना प्रकृतीच्या कारणांच्या सूक्ष्म गुंतागुंतीचे तसेच यज्ञ तत्वाचे पूर्ण अज्ञान आहे. थोडस फिजिक्स केमिस्ट्री माहिती आहे आपल्याला बस, परंतु ऍक्च्युली एक्झॅक्टली काय चालू आहे, ही हवा कुठून येते, हवेमध्ये ही आर्द्रता कुठून येते, हवेमध्ये हा ड्रायनेस कुठून येतो, थोडंफार आपण शोधून काढलंय. हाय प्रेशर बेल्ट निर्माण होतो, लो प्रेशर बेल्ट निर्माण होतो वगैरे वगैरे. आणि मग वारे हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे वाहतात, उच्च दाबाचा कटिबंध, ब्ला ब्ला ब्ला. पण हे सगळं हायपोथेसिस मांडून जेव्हा परत महापूर येतो तेव्हा हे सगळे सायंटिस्ट लोक डोक्याला हात लावतात आणि परत आपल्याच डोक्याने परत याचं विश्लेषण करतात की कशामुळे झालं, शोधून काढूया चला. अरे आपल्या ऋषीमुनीने ऑलरेडी सगळं लिहून ठेवलंय कशामुळे झालं. याच्यावर तुमचा विश्वास नाही आणि तुम्ही म्हणता हिंदुत्ववादी सरकार. मग विश्वास कशावर? तुमचे जे मूळ ग्रंथ, मूळ विश्वास, मूळ फिलॉसॉफी, याच्यावरती तुमची श्रद्धा अवलंबून असते ना. याच्यावरती समजायचं की तुम्ही याचे सपोर्टर आहात की नाही. नुसतं म्हणून कसं चालेल, नुसतं म्हणून कसं चालेल मी जैन आहे, मी लिंगायत आहे, मी बौद्ध धर्मी आहे. अरे तुमच्या त्या मानव निर्मित धर्मामध्ये देखील ज्यांनी त्या धर्माचा सुरुवात केली त्यांचं तरी तुम्ही कुठे ऐकता आता सध्या स्थितीला, हो की नाही. काल मी माझ्या नातेवाईकांमधल्याच एकांच्या घरी वास्तुशांतीसाठी गेलो होतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत यज्ञ आणि विविध विधिविधानं चालू होती जैन लोकांमध्ये. आता जैन धर्म ऍक्च्युली स्थापनच केला ऋषभदेवांनी आणि सगळ्या या तीर्थंकरांनी हे कर्मकांड बंद करण्यासाठी. तर आज आपण त्याचेच अनुयायी, आपण कर्मकांडामध्ये बिझी आहे, हो की नाही. आपली धरोहर काय आहे, आपलं तत्वज्ञान काय आहे हेच विसरलोय आपण. आणि मग हे चोर लुटेरे तुम्हाला लुटण्यासाठी फक्त शब्द वापरतात, हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी. कोणी नाहीये हिंदुत्ववादी. हिंदुत्ववादी म्हणजे अगेन्स्ट सायन्स.
कोण आहे सांगा अगेन्स्ट सायन्स? नाही तुमचे राज्यकर्ते सायन्सच्या अगेन्स्ट आहेत, नाही प्रजा सायन्सच्या अगेन्स्ट आहे. प्रजेला पण तेच पाहिजे, मोठे मोठे कारखाने, MIDC तेच पाहिजे. सायन्सच आपल्याला आपल्या धर्मापासून दूर घेऊन जाते हे आपल्याला दिसतच नाही. त्याचेच आपण प्रतिनिधी झालोय. मग धर्म हा एक फक्त लेबल असतो का? या घरात तुम्ही जन्माला आला म्हणजे तुम्ही या धर्माचे. मग तुमच्या या लॉजिक प्रमाणे भगवान श्रीकृष्ण कुठल्या धर्माचे होते? भीष्मदेव कुठल्या धर्माचे होते? विदुरजी कुठल्या धर्माचे होते? मग हे लॉजिक सगळ्याला लागू झालं पाहिजे. हे पशु पक्षी जे आहेत हे कुठल्या धर्माचे आहेत? त्यांना पण धर्म असला पाहिजे ना. मग पोपट जो आहे, हा मोर आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, त्यांनी पण त्या घरात जन्म घेतला म्हणून त्यांचा कुठला तरी धर्म असला पाहिजे. मानवाने हे सगळं स्वतःच्या मनाने निर्माण केलं ना. त्याला शास्त्रिक बेस आहे ना, त्याच्या मागे कुठलं तत्वज्ञान आहे. जो तत्वज्ञानाला आधारित काहीतरी बोलतो त्याचं आपण ऐकलं पाहिजे. नुसतं स्टेजवरती येऊन म्हणतो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है, त्याचं काय ऐकायचं आपण? का ते पण सांगा ना तुम्ही. का गर्व से कहो हम हिंदू है? कुठल्या तत्वज्ञानावर आधारित आपण हिंदू आहे? मग पूजा अर्चना, देव देवता, यात्रा असलं सगळं सांगितलं जातं मग आपल्याला. अरे हे तत्वज्ञान थोडीच आहे. ते नाही असं नाही, परंतु तुमचं तत्वज्ञान काय? तुमचं तत्वज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे, श्रीमद भागवतम मध्ये. त्या तत्वज्ञानाचं आपण पालन केलं पाहिजे. तर राजाला या सगळ्याचं अज्ञान आहे तर सध्या स्थितीला. शासन प्रमुखांना प्रकृतीच्या कारणांच्या सूक्ष्म गुंतागुंतीची, ही प्रकृती काम कशी करते हे देखील माहिती नाही आपल्याला. आपल्याला वाटतं आपल्याला माहिती आहे, कारण काही पाश्चात्य देशातल्या सायंटिस्ट लोकांनी आपल्याला सांगितलं असं असं काम करते, मग लगे आपण विश्वास ठेवला त्याच्यावर. कारण पाश्चात्य देशामध्ये इंद्रिय तृप्ती प्रचंड प्रमाणात आहे, ते आपल्याला पण हवे आहे. आपल्या ऋषीमुनी जे खरे सायंटिस्ट होते त्यांनी सांगून गेलेलं तत्वज्ञान आपल्याला नाही नको आहे. तसेच तत्वज्ञानाचे पूर्ण अज्ञान आहे. प्रभुपाद पुढे लिहितात, मन घट्ट करा हे सगळं ऐकायला. प्रभुपादांचे खूप कठोर शब्द आहेत या पुढच्या 3-4 अध्यायामध्ये. प्रभुपाद पुढे लिहितात, असे लुच्चे, डोळ्यासमोर आले पाहिजेत तुमच्या, असे लुच्चे लोक निश्चितपणे अपयशी ठरणाऱ्या विविध योजना आखण्यात केवळ गर्क असतात आणि यामुळे लोकांना दुःखच भोगत राहावे लागते. अपयशी ठरणाऱ्या विविध योजना. किती हजार वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, आजपर्यंत कधी यश आलंय त्याच्यामध्ये? प्रत्येक सरकारने काहीतरी आडेवेडे घेत 2-3 हे का होईना त्यांचे रिपिटेशन काय म्हणतात त्याला, सरकार 3 वेळा आल्यानंतर निदान 3ऱ्या वेळेला तरी कर्जमाफी करते, कारण जास्त लांबून पण चालत नाही. किती वेळेला शेतकऱ्यांची कर्जमाफी केली? काँग्रेसनी केली, बीजेपीनी केली, दुसऱ्या NDA सरकारने केली, सगळ्यांनी केली. परिणाम काय झाला? हजारो प्रकारच्या योजना घेऊन येतात. आता डिजिटलाइज केलेलं आहे सगळं. आता तुम्ही स्वतः जाऊन अप्लाय करू शकता mahadbt.com वरती. फार्मर ID काढायचा, mahadbt वरती जाऊन अप्लाय करायचं. मेकॅनायझेशन, हे सबसिडी, ती सबसिडी. काय फरक पडलाय सांगा मागच्या 50 वर्षामध्ये, 100 वर्षामध्ये? कारण यातलं काहीच धर्मावरती आधारित नाही. राजू शेट्टी बिचारा दंगा करतोय, भांडतोय, कर्जमाफी झाली पाहिजे. बच्चू कडू येतोय, कर्जमाफी झाली पाहिजे, कर्जमाफी. आजपर्यंत कर्जमाफी करून कुठल्या शेतकऱ्यांनी फायदा करून घेतलाय? शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झाली? शेतकऱ्यांची मुलं शेत सोडून शहरात जाण्याचं बंद केलंय?
काहीच झालेलं नाही आजपर्यंत. आणि का करायची कर्जमाफी? अरे कर्ज देऊच नका ना मुळात तुम्ही. हे सरकार कसलं जे कर्ज, रोज एक नवीन कर्जाची योजना घेऊन येत. मुद्रा लोन आणि दिस लोन आणि क्रॉप लोन आणि दिस लोन. कर्ज देताच कशाला तुम्ही? कष्ट करायला सांगा ना, कष्ट करायला शिकवा लोकांना, धर्माचं आचरण करायला शिकवा, धर्माप्रमाणे वागायला शिकवा. मग समाजामध्ये सगळंच व्यवस्थित होईल. जे चोर लुटेरे आहेत, मोठे मोठे उद्योगपती ज्यांनी सगळ्यांचं हिसकावून स्वतःच्या घरात लुबाडून ठेवलंय, त्यांच्याकडून हिसकावून घ्या. राज्याची सुव्यवस्था व्यवस्थित करा. हे होणार नाही कलियुगामध्ये, हे कोणी करणार नाही. म्हणूनच प्रभुपाद यांना लुच्चे म्हणतात. इथं लुच्चे म्हणजेच निर्लज्ज. यांना पण माहितीये आपण हे करतोय, समाजाला पण माहितीये आपण हे करतोय, यांना पण माहितीये मी निर्लज्ज आहे, समाजाला पण माहितीये हे निर्लज्ज आहे. कुणीच ह्याच्यावरती काही ऍक्शन घेणार नाही. हे याला म्हणायचं कलियुग. काय म्हणतात प्रभुपाद? असे हे लुच्चे लोक निश्चितपणे अपयशी ठरणाऱ्या विविध योजना आखण्यात केवळ गर्क असतात. नवीन योजना आहे, ती योजना सक्सेसफुल झाली नाही, नवीन योजना घेऊन यायची. लोक नावं ठेवतात. मी एक परवा मागच्या महिन्यामध्ये मग बऱ्याच वेळेला मला एसटी मधून प्रवास करायचा योग आला. खूप वाईट अवस्था आहे एसटीची ऍक्च्युली. खडखड खडखड. आमच्या इथे एक महिला खड्ड्यामध्ये पाय गेला एसटीचा, चाक गेलं एसटीचं. एवढ्या जोरात हल्ली ते इमर्जन्सी डोअर असतं ना, आपत्कालीन दरवाजा, तो आपाप निसटला आणि तिथून ती बाहेर पडली आणि ती मेली मागच्या आठवड्यात. मग लोक लगेच म्हणायला लागले खूप वाईट अवस्था आहे एसटीची, स्वच्छता नसते, मेंटेनन्स नसते. अरे पैसा कुठून येणार? ही सरकार बसून नवीन नवीन योजना निर्माण करते, त्याचा काही अर्थच नाही. काय म्हणे महिलांना 50% ऑफ. का 50% ऑफ? तुम्ही तर इकडे म्हणता स्त्री पुरुष समानता. काय कर्नाटकमध्ये काय महिलांना फ्री. मग यांना फ्री दिल्यावरती, 50% ऑफ दिल्यावरती या गाड्याचे मेंटेनन्स कोण करणार? आणि का फ्री द्यायचं? कशाला यांना फिरलं पाहिजे? फिरायची गरजच काय आहे? जेन्युइन कारणासाठी फिरतील ना. हे सगळं जीडीपी वाढवायचं काम चालू आहे यांचं. अजून खरेदी करा, अजून फिरा, अजून फिरा, अजून फिरा, कामधंदे सोडा. मग कमवायचं कसं? एकमेकांना लुबाडा. सरकार मदत करेल तुम्हाला त्याच्यामध्ये. सगळीकडे कसल्या विविध योजना घेऊन येतात, त्याला काही अर्थच नसतो. काय होणार आहे याच्याने? परंतु नॉर्मल जनता हे विचार करण्याची नॉर्मल जनतेमध्ये ताकद नसते. आणि म्हणूनच बघा आजही वर्णाश्रम आहे, नाही असं नाही. हे काय करतायत, आम्हाला कसे लुटतायत हे कळत नाही, म्हणजेच तुम्ही शूद्र आहात. तुम्ही ब्राह्मण असता तर यांच्या कचाट्यात कशाला अडकला असता. तुम्ही क्षत्रिय असता तर यांना बदलायला गेला असता. तुम्ही खरोखर वैश्य असता तर तुमच्या हिमतीने तुम्ही प्रोडक्शन केलं असतं, अन्नधान्य पिकवलं असतं. परंतु जनता सगळी या सरकारवरती अवलंबून आहे, याचाच अर्थ सगळे शूद्र आहेत. वर्णाश्रम असतच, तुम्ही काढून टाकू शकत नाही वर्णाश्रम. फक्त वर्णाश्रमाचं पालन न केल्याने समाजाची व्यवस्था बिघडते. आहे शूद्र, परंतु प्रत्येकाला व्हायचंय ब्राह्मण क्षत्रिय. का? लुबाडण्यासाठी, पैसा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी. भगवंतांच्या संतुष्टीसाठी जेव्हा वर्णाश्रम वापरला जात नाही ना, त्याला म्हणायचं आसुरी वर्णाश्रम. हे सगळेच बिझी आहेत, गर्क आहेत म्हणजे सगळेच बिझी आहेत असल्या योजना आखण्यामध्ये, असल्या योजना काय म्हणतात त्याला, प्रिटेंड करण्यामध्ये. ऍक्च्युली योजना कोणालाच सक्सेसफुल करायची नसते, बस प्रिटेंड करायचं. आणि त्यामुळे प्रभुपाद पुढे लिहितात, आणि यामुळे लोकांना दुःखच भोगत राहावे लागते. सुख कधीच येणार नाही. किती हजार योजना आणू देत हे सरकार कुठल्याच. कारण सुख जे आहे ते आत्म्याचं लक्षण आहे. शरीरात सायंटिफिकली जरी तुम्ही अभ्यास केला तरी शरीर हे कधी सुखी होऊच शकत नाही. कारण शरीराला बनवलंयच 6 अवस्थेतून जाण्यासाठी: निर्मिती, वाढ, स्थिती
उप उत्पादन निर्माण करणे, क्षय आणि समाप्ती. या 6 स्थितीतून कुठलंही शरीर गेलंच पाहिजे. त्याला कोणीही बदलू शकत नाही, कुठल्याही प्रकारचं सरकार बदलू शकत नाही. मग सुख किंवा दुःख हे कुणाचं लक्षण आहे, हे कुणाची प्रॉपर्टी आहे? ही आत्म्याची प्रॉपर्टी आहे. तुझं आत्म्याचं सुख कशात आहे हे ना तुम्हाला विचार करायचा वेळ आहे, ना सरकारला त्याची चिंता आहे. खरा राजा जो असतो तो आत्म्याच्या सुखाची चिंता करतो. मग हे बोगस राजे जे आहेत, बोगस सरकार शासन करते आहेत, हे कितीही योजना घेऊन येऊ देत, कोणीही सुखी होणार नाही, कोणीही सुखी होणार नाही. हे भौतिकवादी लोक असतात ना, हे असं तत्वज्ञान ऐकल्यावरती म्हणतात, प्रभूजी ऑस्ट्रेलिया अमेरिकेत जाऊन बघा किती सुखी आहेत ते. कोणीही सुखी नाहीये, तुम्हाला इथून फक्त देव वाटतं सुखी आहेत. मस्तपैकी बीच वरती बियर पीत 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 फुटबॉलची मॅच बघतात, क्रिकेटची मॅच बघतात, तुम्हाला वाटतं ते सुखी आहेत. कुठे सुखी आहेत? घरी जाऊन परत बायकोशी भांडतो, 3 लग्न केले, 17वं लफडं चालू आहे. कुणी सुखी नाहीये. आणि हे सगळं दुःख पचवायला त्याला रात्रंदिवस सकाळ दुपार संध्याकाळ बियर दारू प्यावी लागते. ही परिस्थिती आहे पाश्चात्य देशामध्ये. आपल्याला इकडे सांगितलं जातं, नाही प्रभूजी थंडीचे प्रदेश आहेत त्यामुळे त्यांना थोडं थोडं घ्यावं लागतं. कुणी सुखी नाही आहे. कितीही म्हणजे कितीही भौतिक दृष्ट्या सुसज्ज, सामर्थ्यवान, ऐश्वर्यवान राष्ट्र असू दे, प्रजा कधीही सुखी होणार नाही जोपर्यंत आपण आत्म्याचा विचार करत नाही. कारण हा आत्मा आतून ओरडतोय, मला सुखी व्हायचंय, मला सुखी व्हायचंय, मला सुखी व्हायचंय. त्याची चिंताच कुणी करत नाही. या शरीरासाठी मात्र हजारो योजना घेऊन आलोय आपण. धिस योजना, ध्यास योजना, गृह निर्माण, प्रधानमंत्री सडक योजना, प्रधानमंत्री गृह निर्माण योजना, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, काय काय सुचतंय तरी कसं कधी कधी आश्चर्य वाटतंय ऍक्च्युली या लोकांनी. हे सगळं एक सगळं बंद केलं पाहिजे. काय केलं पाहिजे मग? प्रभुपाद सांगतात पुढे 3-4 वाक्यामध्ये, अशा परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी शास्त्रांचा आदेश असा आहे, हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. केवळ हरीचं नाव घ्या, हरीची भक्ती करा. याच्याशिवाय या कलियुगामध्ये दुसरा कुठलाही उपाय नाही. हे सरकार फिक्स करू शकतो का? आपण नाही. अशा प्रकारे शासनातील या दुर्दैवी स्थितीवर विजय मिळवण्यासाठी सर्वसामान्यांनी, म्हणजेच कोण? सर्वसामान्य म्हणजे कोण? आपण सर्वसामान्यांनी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे नित्य कीर्तन करावे. नित्य, लक्षात ठेवा, नित्य. प्रभूजी कशाला मग हे तुम्ही शेती आणि वर्णाश्रम सांगत बसलाय? प्रभुपाद तर सांगतात हरे कृष्ण हरे नाम हरे. प्रभुपाद सांगतात नित्य कीर्तन करावे. आणि मग ते नित्य करण्यासाठी जशी परिस्थिती निर्माण करावी लागते ना, त्याला म्हणतात शेतीवर आधारित वर्णाश्रम. हे कुठे तुम्हाला माहिती आहे? कोण करतो नित्य? शहरातला नित्य कीर्तन केलं पाहिजे. वृंदावन मध्ये काही जीव आहेत बघा, तुम्ही वृंदावन मध्ये गेला ना तर ते नित्य कीर्तन करत असतात. त्यांना वर्णाश्रम नाही केलं. तुम्ही गावात असं करा, 24 तास नित्य कीर्तन. आहे तयारी तुमची? नसेल तर तुम्ही वर्णाश्रमामध्ये आलं पाहिजे, कारण वर्णाश्रम तुम्हाला मदत करतो नित्य कीर्तन करायला. सरकारी योजनांमध्ये अडकला ना, पुण्यातल्या प्रत्येकाला वाटतं की एक दिवस पुण्यामध्ये अशी नगरपालिकेमध्ये असे नगरसेवक येतील की सगळं सगळं फिक्स करतील. दुराशयाये, व्हॉट इज दॅट श्लोक? दुराशयाये, प्रल्हाद महाराज काय म्हणतात? ही दुराशा आहे. दुराशा करणारे काय सदैव असाच विचार करत असतात. दुराशयाये बहिरर्थ मानेना,
सगळं एक्सटर्नली फिक्स करायचं असतं यांना सगळ्यांना. प्रभुपाद नेहमी म्हणतात होपिंग अगेन्स्ट होप. आशेच्या अगेन्स्ट आपण आशा करतोय. नाही होणार फिक्स. पुणे कधीच फिक्स होणार नाही. गॅरंटीड लिहून ठेवा. असंच भयानक पद्धतीने वाईट होत जाणार आहे आणि एक दिवस नष्ट होणार आहे. फिक्स कधीच नाही होणार. ना पुणे फिक्स होणार आहे, ना मुंबई फिक्स होणार आहे, ना कलकत्ता, ना दिल्ली, ना बेंगलोर, ना न्यूयॉर्क, ना लंडन, काहीच फिक्स होणार नाही. आपल्या आचार्यांचा आदेश आहे दूर जंगलात राहून नित्य कीर्तन करा. हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम. पृथु महाराज हे करणार आहेत. नाही तर पृथु महाराजांना बोलवा. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? प्रभुपादांनी हे 60 वर्षापूर्वी लिहिलंय. तेव्हा कदाचित लोकांना कळालं नसेल प्रभुपाद काय बोलाले. आज कळलं नसेल. एकदम सोपं आहे, हो की नाही? एक्झॅक्टली चालू आहे प्रभुपाद जे लिहितात ते. अगदी सोपं आहे कळणे सगळं. तुम्ही जे रेग्युलरली वाचन श्रवण क्लासला येता ना, तुमच्यासाठी हे हा अध्याय आणि पुढचे अध्याय खूप महत्वाचे आहेत. याच्यामध्ये अर्जन्सी, इमर्जन्सी दाखवलेली आहे की तुम्ही जर ऍक्शन घेतला नाही लवकरात लवकर, ज्याच्यावरती आशा ठेवून तुम्ही हे सगळं भौतिक जीवन चालवत आहे शहरामध्ये राहून, कधी पण कोलॅप्स होणार आहे. लवकरच होणार आहे. हे या अध्यायांमध्ये अगदी स्पष्ट करण्यात येईल. याच्यातून बोध काय घ्यायचा आपण लोकांनी, याची अर्जन्सी तुम्हाला समजली पाहिजे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम.